स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा नवीन टॉपिक घेऊन आली आहे, ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय तर क्रियाविशेषण. अँड ॲडवर्ब इज अ डिस्क्रायबिंग वर्ड. म्हणजे ॲडवर्ब हा असा वर्ड असतो की जो वर्ड आपण कशाचं तर वर्णन करण्यासाठी वापरत असतो. अँड ॲडवर्ब मॉडिफाईज द मीनिंग ऑफ अ वर्ब, अन ॲडजेक्टिव्ह, अनदर ॲडवर्ब, अ प्रोनाऊन, अ प्रिपोजिशन, अ कंजंक्शन ऑर अ फ्रेज. म्हणजे ॲडवर्ब हा असा वर्ड असू शकतो की जो एखाद्या वर्बला, एखाद्या ॲडजेक्टिव्हला, एखाद्या ॲडवर्बला, एखाद्या प्रोनाऊनला, एखाद्या प्रिपोजिशनला, कंजंक्शनला, फ्रेजला मॉडिफाय करत असतो. फॉर एक्झाम्पल, शी सँग ग्रेसफुली. इथं काय केले, मॉडिफाईज अ वर्ब. म्हणजे सँग हे वर्ब आहे आणि त्या वर्बला त्यांनी डिस्क्राईब करून सांगितलं आहे की ती खूप छान ॲट्रॅक्टिव्ह सॉन्ग म्हणते. शी सँग व्हेरी ग्रेसफुली मॉडिफाईज अनदर ॲडवर्ब. इथं ग्रेसफुली हे ॲडवर्ब आहे, तर व्हेरी ग्रेसफुली म्हणजे ती गाणं म्हणती आहे पण ती अजून खूप छान म्हणती आहे. शी सँग टू अ व्हेरी स्वीट सॉन्ग मॉडिफाईज अन ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ती गाणं म्हणती आहे पण कसं म्हणती आहे, खूप सुंदर गोड गाणं म्हणती आहे ती. ऑलमोस्ट एव्हरीवन सँग विथ हर. म्हणजे जवळपास सर्वजण तिच्यासोबत ते गाणं म्हणत होते. मॉडिफाईज अ प्रोनाऊन विथ हर. हर हे काय झालं, प्रोनाऊन. टीचिंग हर क्लासिकल सॉन्ग वॉज वेल विदिन माय मीन्स. म्हणजे तिला ते शास्त्रीय गाणं शिकवलं आहे ते माझ्या मते खूप चांगलं आहे. मॉडिफाईज अ प्रिपोजिशन. विदिन हे प्रिपोजिशन येतं आलं आहे. म्हणजे या सगळ्या सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता की वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाऊन आणि प्रिपोजिशन हे वर्ड्स या सगळ्या सेंटेन्समध्ये आले आहेत आणि त्या सगळ्या वर्ड्सला ॲडवर्ब यूज केलेला आहे. काइंड्स ऑफ ॲडवर्ब. फर्स्ट, ॲडवर्ब ऑफ टाईम. म्हणजे काय तर आपण एखाद्या गोष्टीबद्दलचा टाईम, त्याने त्या टाईमने कशी जागा तिथं घेतली आहे ते आपण सांगू शकतो. त्यामध्ये रिसेंटली, ॲट लास्ट, येस्टरडे, टुडे अशा प्रकारचे वर्ड्स येऊ शकतात. ॲडवर्ब ऑफ प्लेस. ॲडवर्ब ऑफ प्लेसमध्ये एखाद्या ॲडवर्बला इंडिकेट केलेलं असतं की त्या प्लेसने कुठली ॲक्शन घेतलेली आहे. फॉर एक्झाम्पल, ही वॉकड आउटसाईड म्हणजे तो घराच्या बाहेर गेला. म्हणजे ते आपण त्या सेंटेन्समध्ये सांगतो की ॲडवर्बने काय काम केलं आहे. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. म्हणजे यामध्ये आपण काय केलेलं असतं, एखाद्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट केली तर ती कशी केली, खूप मोठ्याने, खूप हळू, खूप फास्ट असं केली तर आपण ते सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, शी वॉज वॉक स्लोली. म्हणजे ती काय करत होती, खूप स्लो चालत होती. स्लोली हे काय झालं, त्यामध्ये ॲडवर्ब आलं. म्हणजे ॲडवर्ब ऑफ मॅनरमध्ये इझिली, स्लोली, फास्ट असे ॲडवर्ब्स येऊ शकतात. ॲडवर्ब्स ऑफ रिझन. म्हणजे आपण म्हणतो ना की मी काल आजारी होते म्हणून मी आले नाही. मग कारण, हेन्स, बिकॉज हे असे वर्ड्स त्या रिझनमध्ये येऊ शकतात. ॲडवर्ब्स ऑफ क्वांटिटी. म्हणजे आता आपण म्हणतो की मी खूप जेवण केलं आहे, मी खूप पाणी पिलं आहे, तर ॲडवर्ब्स ऑफ क्वांटिटीमध्ये फुल्ली, ऑलमोस्ट असे वर्ड्स येत असतात. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये आपण क्वेश्चननी स्टार्ट करतो, वाय इज युअर सो सॅड असा आपण सेंटेन्स घेतो तेव्हा तिथं WH टाईपचे वर्ड्स येतात आणि त्याला आपण इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब म्हणतो. ॲडवर्ब ऑफ ड्युरेशन. म्हणजे आपण म्हणतो ना, मी खूप वर्षापासून इथं राहते, मी सकाळपासून उपाशी आहे, मी सकाळपासून खूप थकले. तर असं जे सिन्स, टिल, फॉरएव्हर हे जे वर्ड्स येतात ते ॲडवर्ब ऑफ ड्युरेशनमध्ये येतात. तर आपण ॲडवर्ब ऑफ ड्युरेशनवरचं जे काही एक्सरसाइज आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुमच्यासाठी असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल, तर ते तुम्ही नक्की जरूर बघा.